जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलिसांनी 26 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 56,69,55,192 रुपये किमतीचे अंमली पदार्थ रायगड जिल्ह्यातले तळोजा इथल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी इथं शुक्रवारी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून नष्ट केले। यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ उपस्थित होते। जागतिक अँटी नार्कोटिक्स डे आहे आणि त्यानिमित्ताने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 26 गुन्ह्यांमध्ये साधारणतः 57 कोटी रुपयाचे वेगवेगळे अंमली पदार्थ आपण या ठिकाणी नाश करतो आहे। या अगोदरही शेकडो कोटी नार्कोटिक्स आपण नाश केलेला आहे। आपली ह्या नार्कोटिक्समध्ये मुख्यत्वे हेरोईन, गांजा, MD, कोकेन असे अनेक प्रकारचे नार्कोटिक्स आहेत आणि आपली जी नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नार्कोटिक्स संदर्भामध्ये जी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे त्यामध्ये आपण खूप मोठ्या कारवाया सातत्याने करतोय। आपण बघत असाल की गेल्या 3-4 वर्षांपासून आपण खूप मोठी मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हाती घेतलेली आहे। आता आपण नुकतेच काही महिन्यांपूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड सुद्धा आपण सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जे आफ्रिकन नॅशनल्स नार्कोटिक्समध्ये उतरत आहेत किंवा जे लोकल्स सुद्धा आहेत इन्क्लुडिंग पंजाबी गँग आणि ह्या सर्वांना आपण मुळापासून घाला घातलेला आहे आणि त्याच्यामध्येच मोठ्या प्रमाणावर आपण ह्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। आपण आतापर्यंत मकोकामध्ये सुद्धा नार्कोटिक्सचे पेडलर्स जे आहेत, सप्लायर्स आहेत, त्यांना सुद्धा ते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि काही नार्कोटिक सप्लायर्सवर PIT NDPS अंतर्गत सुद्धा प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत। सो आपली ही ओव्हरऑल संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे याच्यामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात। लोकांचा सहभाग आहे, मोठ्या प्रमाणावर आपण अवेअरनेस कॅम्पेन्स घेतो। आता मुख्यमंत्री महोदय यांच्या सांगण्याप्रमाणे डिॲडिक्शन सेंटर्स आपण कॉर्पोरेशनच्या मदतीने त्याच्यामध्ये पण आपण पार्टिसिपेट करणार आहोत आणि जे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण नशामुक्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अंमली पदार्थ विरोधातील कारवाई भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार असून नागरिकांनी निर्भयपणे माहिती देऊन सहकार्य करावं। त्यासाठी 8828-112-112 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे। नागरिक कोणतीही माहिती गोपनीय स्वरूपात देऊ शकतात। माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी निर्भयपणे आणि गोपनीयतेने माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे। स्वप्ना हरळकर, अविरत वाटचाल, न्यूज नेटवर्क।